नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय बटाट्याचे कालवण म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी आणि सोबतच छान अशा ज्वारीच्या मस्त भाकरी. तर चला, एकच बटाटा घेतलेला आहे, मोठा बटाटा. त्याच्यासाठी वाटण करणार आहोत. तर तुम्ही बघताय, वाटण बनवण्यासाठी आपण 1 चमचा फुटाण्याची डाळ, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीरीचे देठ आणि लसूण, बस एवढंच साहित्य घेतलेलं आहे. वाटून घेतलं आहे, पाणी घालून वाटून घेतलं आहे. जो मोठा बटाटा घेतला होता, साल काढून घेतली, धुवून घेतला, बारीक कापून घेतला आहे. आता तयारी झाली भाजीची. कढई ठेवूयात, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरं लगेच तडतडतं. जिरं फुललं की लगेचच आपलं जे वाटण आहे ते मी घातलं आहे. कारण आपल्याला घालायचे थोडेसे पावडर मसाले. पावडर मसाल्यांमध्ये आपण घातलेली आहे हळद आणि तिखट घालायचं आपल्याला. आपण वाटणामध्ये काही हिरवी मिरची वाटलेली नाही, म्हणून आता इथे 1.5 छोटा चमचा मी लाल मिरची पावडर घातली आणि हळद पावडर घातली. आता इथे कुठलाही बाकीचा मसाला मी घातलेला नाही. त्याच्याऐवजी मी इथे 1 छोटा चमचा पावभाजी मसाला घालणार आहे. आपण इथे धना पावडर घातली नाही किंवा गरम मसालाही घालणार नाही. फक्त हा पावभाजी मसाला 1 छोटा चमचा घालायचा आहे. छान मस्त रस्सा भाजी होते ही. तुम्ही कुठल्याही भाकरी, चपाती, भातासोबत मस्त खाऊ शकता. आता हे मसाले घातले की जे वाटण आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. कारण आता या वाटणाला आपण चांगलं परतून घेऊयात. याच्यामधील जे साहित्य आहे ते सर्व भाजलेलेच आहे. फुटाण्याची डाळ ती तर भाजलेलीच असते. शेंगदाणे 2 चमचे घेतले तेही भाजलेलेच आहेत. तरी देखील त्याला थोडंसं आपण परतून घेऊया. त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं विसळूनच 2 चमचे पाणी घातलं आहे आणि मी आता याला चांगलं मिक्स करून घेते. झाकण ठेवून चांगलं परतून घेणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. स्टीलची कढई असेल तर पटकन लागते खाली. तर अजून थोडंसं पाणी मी त्याच्यात घातलं आहे. आता थोडंसं पाणी वाटणामध्ये जास्त झालं असं वाटलं, जी फोडणी आहे त्याच्यामध्ये. तर मग असं झालंच तर मग गॅस मोठा करायचा पटकन आणि या पद्धतीने हलवत राहायचं. आता फोडणी घट्ट झाली आहे थोडीशी, तर मग मंद आचेवर झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आहे जी फोडणी ती आपण परतून घेतली. तर आता जे बटाटे आहेत त्याला आपण ठेवलं होतं पाण्यामध्ये. जो बटाटा आपण साल काढून धुवून कापून घेतला आहे, बारीक बारीकच फोडी करून घेतलं जेणेकरून पटकन त्या शिजल्या जातील. तर आता सर्व फोडी याच्यामध्ये मी घालून घेतल्या आणि आता ह्या फोडी शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तत्पूर्वी आपण पहिल्यांदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात, कारण वाटण खाली लागू शकतं. तर लागले की नाही म्हणून पहिल्यांदा मिक्स करून घेतलं आणि मग 2 ग्लास पाणी घातलं आहे. तर पाणी आता जो बटाटा आहे तो शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याचा अंदाज घेत पाणी घालायचं. आता मीठ घालूया चवीनुसार. तर मी इथे मीठ घालून घेते आणि आता एकदा मिक्स करायचं. मीठ घातलेलं आहे तसे ते मिक्स होईलच, तरी देखील मिक्स करूयात आणि गॅस करायचा आहे मोठा आणि छान अशी मस्त उकळी काढूयात. आणि उकळी आली की मग त्याला या बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत आपल्याला शिजवू द्यायचं आहे. तर कधीही पण तुम्ही किती थोडेसे शेंगदाणे घाला तरी किंवा डाळवं घाला तर ती भाजी, रस्सा भाजी असेल तर मोस्टली ती उतू जातेच, बाहेर जाते. जर त्याच्यासाठी जर तुम्हाला झटपट उकळी पाहिजे असेल तर मग मोठा गॅस करणार असेल तर बाजूला शक्यतो उभं राहायचं. अर्धा मिनिट भरातच उकळी येते छान अशी आणि मग गॅस बारीक करायचा. कारण जर का हा रस्सा उतू गेला, बाहेर गेला कढईच्या, तर त्याची जी चव आहे ती कमी होते. म्हणूनच ज्यावेळेस मोठ्या गॅसवर भाजीला उकळी येते, उतू जाऊ नये म्हणून उतू जायच्या अगोदरच गॅस करायचा बारीक. तर चला, उकळी आली आहे आणि मस्त तुम्ही बघताय की तरी देखील सुटलेली आहे. तर झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवलं आणि मस्त बटाटा शिजेपर्यंत आता त्याला मी देते शिजू. तोपर्यंत आपलं कालवण शिजतं आहे बटाट्याचं, तोपर्यंत ज्वारीच्या मस्त त्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरी करूया. तर 1 मोठी परात मी घेतली, त्याच्याखाली ओला कपडा ठेवला आहे. पीठ मी चाळून घेणार आहे. तर मी तुम्हाला हातामध्ये दाखवते. हे पा, हातामध्ये एवढं पीठ आपण घेतलं, असं पकडलं ना तर त्याची एक छान अशी मस्त मध्यम आकाराची अशी भाकर होते. हे पा, पुन्हा दाखवलं. तर एवढ्या पिठाची 1 भाकर छान अशी मस्त 1 भाकर होते.
तर एक भाकर करण्यासाठी किती पीठ हवं आहे याचा अंदाज आपल्याला सहज येतो. त्या पद्धतीने आपण जर आपल्याला किती भाकरी करायच्यात तेवढं आपण पीठ घेऊ शकतो आणि एकदमच मळून ठेवू शकतो. त्याने बराचसा वेळ वाचतो. बिगनर असतील तर त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची टीप आहे. तर चला, मी पीठ मस्त चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. शाळेमध्ये असताना क्ले मळलेला असतो, क्लेचे ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात. तसाच आता आपल्याला क्ले असा मळून घ्यायचा आहे. आणि ज्वारीचं पीठ आहे ना, तर आता हे जे मी भाकरी करते तर हे पीठ ना 2 आठवडे झालेलं आहे. तरी देखील तुम्ही बघाल छान अशी मी भाकर त्याची करते. जे ताजं पीठ असतं ज्वारीचं, बाजरीचं, हे पिठं लवकर खराब होतात ॲक्च्युली. पण आता माझं हे थोडंसं राहिलेलं आहे, संपत आलेलं आहे. तसं 2 आठवडे झालेले आहेत, पण तरी छान लागते भाकर आणि ती हे नाही होते, क्रॅक पण नाही जाते. तर थोडं थोडं पाणी घालून छान मी असं मळून घेणार आहे त्याला आणि तुम्हाला मी दाखवते की त्याला अजिबात क्रॅक जात नाही. आणि हे जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी देखील मी नॉर्मल पाणी, आपलं नळाचं पाणी असतं तेच घेतलेलं आहे. तुम्हाला जर खूप जास्त दिवसाचं पीठ झाले असेल आणि भाकर जमत नसेल तर तुम्ही मग पाणी गरम करून घेऊ शकता. पण तवा ज्यावेळेस भाकर बनवतो त्यावेळेस तवा तापवायला ठेवतोच, तर त्याच तव्यावरती पाणी टाकायचं आणि ते पाणी गरमागरम, ते 4-5 सेकंदातच पाणी गरम होतं. तवा असा परातीमध्ये धरायचा, वरून पाणी ओतायचं की मस्त गरमागरम पाणी तयार होतं. तुम्हाला मी दाखवलं की खाली ओला कपडा ठेवला आहे, कारण भाकर करताना मग सोपं पडतं भाकर थापायला किंवा अशा पद्धतीने छान असं मस्त पीठ मळायला. असा तळहाताचा जोर देत भरपूर असं मस्त मेहनत करून पीठ मळून घेतलं की त्याच्यामध्ये एक चिकनाई तयार होते आणि मग आपल्याला हवे तसे आपण गोळे करून घेऊ शकतो. आणि एक एक गोळा घ्यायचा आणि मस्त मग तो थापून घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकाराची भाकर तुम्ही करू शकता. तर हे पहा, मस्त हा गोळा असा बनवायचा आणि बाकीचे गोळे साईडला ठेवायचे. ते काही सुकत नाहीत, तशी भाकर त्याची झटपटच होते. तर मी आता एक गोळा घेऊन तुम्हाला भाकर थापून दाखवणार आहे. तर मस्त याला मी गोल करून घेतला आहे आणि गोल केला की थोडासा त्याला असं चपटा करायचा तळहाताने थोडासा याला या पद्धतीने. आणि आता आपण परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ घालून घेऊयात आणि हाताला देखील ते थोडंसं लावून घ्यायचं, जेणेकरून हा जो भाकरीचा उंडा आहे तो हाताला लागणार नाही. तर जे बिगिनर्स असतात ना त्यांच्यासाठी खूप इझी टिप आहे, सर्वांना सहज भाकर करता येईल. तर हा गोळा असा एकाच हाताने थापून घ्यायचा. बऱ्याच जणांना 2 हाताने जमत नाही किंवा छोटा गोळा असतो भाकरीचा तर तो 2 हाताने नाही थापता पहिल्यांदा. तर मग एका हाताने त्याला चांगला मोठा थापून घ्यायचा. एका हाताने 2 हातांपेक्षा एका हाताने भाकर थापणं खूप सोपं आहे, सर्वांनाच नक्की जमेल. आणि बऱ्याच जणांची परात इकडे तिकडे जातात तर ती दुसऱ्या हाताने पकडून देखील ठेवता येईल, ओला कपडा ठेवला तरी देखील. तर आता आपली भाकर झालेली आहे. भाकर तव्यावर टाकायच्या अगोदर तवा तापलेला आहे बाजूला दुसऱ्या गॅसवर, पण तत्पूर्वी आपण एकदा आपला बटाटा शिजलाय की नाही कालवणातला ते चेक करायला पाहिजे ना, नाहीतर मग आपलं कालवण जाणार आटून. तर आता चला, भाकरीच्याच हाताने मी एक फोड दाबून बघते. खूप गरम आहे, चटका बसला. तर मस्त मॅश होतो आहे. बटाट्याची फोड छान शिजलेली आहे, म्हणजे आता बटाट्याचं कालवण तयार आहे. तुम्ही बघताय मस्त असं आपलं रस्सेदार असं बटाट्याचं कालवण, बटाट्याचा रस्सा तयार झाला आहे मस्त भाकरीसोबत खाण्यासाठी, भातासोबत खाण्यासाठी. तर आता आपण जी भाकर बनवलेली आहे ती चांगली मस्त भाजून घेऊयात. आता याच्यावरती मी झाकण ठेवून देते. कोथिंबीर हवी तर घालू शकता, नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही, मस्त लागणार आहे हे बटाट्याचं कालवण भाकरीसोबत. तर हा आहे लोखंडाचा तवा जो मी अगोदर तापवत ठेवला होता. हा लोखंडाचा तवा मधोमध खोलगट आहे, त्याच्यासाठी भाकर टाकताना ती हळू टाकायला लागते, कारण मधोमध खोलगट आहे आणि वरच्या साईडला काठाच्या बाजूला तो वरती आलेला आहे. तर तुम्ही बघता या साईजची भाकर आपण केलेली आहे, तव्यावर टाकून घेतली आणि या भाकरीसोबत आपल्याला हा बटाट्याचा रस्सा खायचा आहे. तर चला, आता काही बटाट्याचा रस्सा परत दाखवत नाही तुम्हाला, आता भाकरी आपण पटापट करून घेऊया. तर भाकर टाकल्यानंतर आपल्याला लगेच तिला पाणी लावून घ्यायचं या पद्धतीने, आणि पाणी लावताना ते पूर्ण पुसून घ्यायचं आणि कटोकट एकदम कडेपर्यंत
मध्यभागीसुद्धा पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे. जो काही सुका भाग आहे तो राहिलाच नाही पाहिजे. छान असं पीठ लावून ते पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलं की लगेचच 4-5 सेकंदात ती लगेचच पलटी करून घ्यायची. ते पाणी थोडंसं सुकलं, खूप सुकून नाही द्यायचं, नाही तर मग दुष्काळ पडल्यासारखे त्याला क्रॅक जातात. जिकडे दुष्काळी भाग असतो ना, ज्या जमिनीला पाणीच नाही भेटत, तर कसे क्रॅक गेलेले असतात, तडे पडलेले असतात, तसे क्रॅक भाकरीला जातात. तर बघाल तुम्ही मस्त अशी ज्वारीची पांढरी शुभ्र अशी भाकर आपली तयार होणार आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला हातामध्ये पीठ घेऊन दाखवलं. आपण नॉर्मल मूठ पकडतो तर त्याची अशी ही मस्त छान एवढ्या आकाराची भाकर तयार होते. आणि छोट्यांना मोठ्यांना देखील ही सफिशियंट आहे. मोठ्यांना जर अजून भूक असेल तर ते भात खाऊ शकतात. तर तुम्ही बघताय की खालच्या बाजूने मस्त भाजली आणि मी तिला लगेचच पलटी केलेली आहे तव्यावरच. या लोखंडाच्या तव्यावरच आपण ती भाजून घेणार आहोत. मला एक गंमत माहिती आहे का, चुलीच्या निखाऱ्यावर आपण जशी मस्त भाकर भाजून घेतो ना, मस्त पापोडा येतो, तसंच पापोडा अशा लोखंडाच्या खोलगट तव्यावरती येतो. तर या रश्श्यासोबत आपल्याला ही भाकर खायची आहे. तर पहिलीच भाकर आहे आपली ही आणि ती आपण टोपल्यात टाकून घेणार आहोत. टोपलं जर नसेल तर छोटी वाटीमध्ये तुम्ही वाटीवरती ठेवू शकता, जेणेकरून मग तिला घाम येत नाही. आणि शक्यतो एखादं जरी टोपलं ठेवलं तर बेस्ट आहे, नसेल तर मग जाळी असेल एखादी, आपण रोटी वगैरे भाजतो शक्यतो त्याच्यावरती, किंवा काहीच नसेल तर छोट्याशा वाटीवरती किंवा प्लेटवर ठेवायचं. म्हणजे जो काही घाम असतो, पाणी तयार होतं ना, ते त्याच्यामध्ये जातं आणि जी पहिली भाकर चपाती असेल ती ओली होत नाही घामाने. तर तुम्ही बघताय भाकर मस्त टम्म फुगलेली. मी अजिबात तिला काही हाते लावला नाही, मस्त टम्म फुगून वर आलेली आहे. तर चला टोपल्यात काढून घेऊयात आणि तुम्ही बघाल की मस्त तिला भाकरीसारखाच पापोडा आलेला आहे. जसं की आपण चुलीवरती विसावाच्या वरती भाजून घेतो ना, निखाऱ्यावरती, मस्त अशी छान आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आजचा आपला बेत होता बटाट्याचे कालवण आणि ज्वारीच्या मस्त गरमागरम भाकरी सोबत भात देखील आहे. तर चला सगळ्याच भाकरी मी थापून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज या व्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. सकाळी सकाळी चालण्याने भरपूर फायदे आहेत, तर नक्कीच प्रयत्न करा. 40 मिनिट नाही तर 15-20 मिनिट तरी दिवस मस्त छान एनर्जेटिकल जातो. तर चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि चला पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. पुन्हा एकदा खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.